नमस्कार. आजच्या या विशेष अभ्यास सत्रामध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्र नदी प्रणाली. आपल्याकडे या विषयावर आधारित एक संपूर्ण स्लाइड डेक आहे. तर आपण प्रत्येक स्लाइडचा सविस्तर आणि परीक्षाभिमुख आढावा घेऊया. चला आपण आपल्या पहिल्या स्लाइड पासून सुरुवात करूया. महाराष्ट्र नदी प्रणाली संपूर्ण परीक्षाभिमुख आढावा. यावरून आपल्याला आजच्या अभ्यासाची दिशा स्पष्ट होते. हो. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. इथे नद्यांचे वर्गीकरण आणि जलविभाजक याबद्दल माहिती दिली आहे. बरोबर. या चित्रात स्पष्ट दिसते की सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे आणि त्याच्यामुळेच नद्यांचे दोन मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या. म्हणजे ज्या पश्चिमेकडे वाहतात त्या. अगदी. या नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे वाहतात आणि थेट अरबी समुद्राला मिळतात. उदाहरणार्थ कोकणातील सगळ्या नद्या. अच्छा. आणि ह्यांची वैशिष्ट्ये काय आहेत? तीव्र उतार, प्रचंड वेगवान प्रवाह आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी लांबी. आणि दुसरा प्रकार? दुसरा प्रकार म्हणजे पूर्ववाहिनी नद्या. या सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावर उगम पावतात आणि पूर्वेकडे वाहत जातात. आणि बंगालच्या उपसागराला मिळतात. बरोबर. उदाहरणार्थ गोदावरी, भीमा, कृष्णा यांचा प्रवास खूप लांब असतो, त्यामुळे मंद गती आणि या नद्या त्रिभुज प्रदेश तयार करतात. ही स्लाइड तर परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची दिसते. यामध्ये नदी खोऱ्यांचं क्षेत्रफळानुसार वर्गीकरण आहे. हो. आणि हा उत्तरता क्रम लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. सगळ्यात मोठं खोरं आहे गोदावरी खोरे. जवळजवळ 49.5%, म्हणजे अर्धा महाराष्ट्रात झाला. हो, जवळजवळ अर्धा महाराष्ट्र. क्षेत्रफळ आहे 1,53,779 चौरस किलोमीटर. बापरे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे भीमा कृष्णा खोरे, जे मिळून 22.6% आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर? तिसरा आहे तापी पूर्णा खोरे, 17.6%. हे उत्तर महाराष्ट्रातलं प्रमुख खोरं आहे. मग कोकणातील नद्या येतात 10.60%. आणि सगळ्यात लहान? सगळ्यात लहान आहे नर्मदा खोरे, फक्त 0.5%. ते फक्त नंदुरबार जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे. आता आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नदी प्रणालीकडे म्हणजेच गोदावरीकडे वळूया. हो, गोदावरी नदीविषयीचे काही मुद्दे खूप महत्वाचे आहेत. तिचा उगम होतो ब्रह्मगिरी पर्वत, त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यात. आणि तिची लांबी? भारतात तिची एकूण लांबी आहे 1465 किलोमीटर, पण महाराष्ट्रातली लांबी आहे 668 किलोमीटर. हा आकडा परीक्षेसाठी महत्वाचा आहे. पाणलोट क्षेत्र तर आपण पाहिलंच. राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी 49.5% भाग ती व्यापते. तिला वृद्ध गंगा किंवा दक्षिण गंगा असंही म्हणतात, बरोबर? अगदी. आणि तिचं स्थान लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. ती सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या दोन डोंगर रंगांच्या मधून वाहते. या स्लाइडमध्ये गोदावरीच्या उपनद्या आणि प्रमुख संगमस्थळं दाखवली आहेत. हो, यात आपण डाव्या आणि उजव्या तीरावरील उपनद्या पाहूया. उजव्या तीरावरून म्हणजे दक्षिणेकडून दारणा, प्रवरा, सिंदफणा आणि मांजरा या नद्या मिळतात. प्रवरा नदीवर भंडारदरा धरण आहे तेच ना? अगदी बरोबर. आणि डाव्या तीरावरून म्हणजे उत्तरेकडून कादवा, शिवना, दुधना, दक्षिण पूर्णा आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे प्राणहिता आणि इंद्रावती या नद्या मिळतात. आणि महत्वाची संगमस्थळं कोणती? परीक्षेच्या दृष्टीने 3 स्थळं महत्वाची आहेत. एक म्हणजे टोका, नेवासे तालुक्यात, जिथे गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम होतो. अच्छा. दुसरं कंठेश्वर, जिथे गोदावरी आणि दक्षिण पूर्णा एकत्र येतात. आणि तिसरं कुंडलवाडी, जिथे गोदावरी आणि मांजरा नदीचा संगम होतो. आता आपण भीमा नदीच्या खोऱ्याबद्दल माहिती घेऊया. भीमा नदीचा उगम होतो भीमाशंकर येथे, पुणे जिल्ह्यात, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाराष्ट्रात तिची लांबी किती आहे? महाराष्ट्रात ती 451 किलोमीटर वाहते आणि तिचा प्रवाह हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या रांगांच्या मधून आहे. आणि प्रसिद्ध उजनी धरण ह्याच नदीवर आहे. हो, सोलापूर जिल्ह्यात. आणि पंढरपूरमध्ये तिला चंद्रभागा म्हणतात. ते का? कारण तिथे तिचा प्रवाह चंद्राच्या कोरीसारखा होतो, म्हणून तिला चंद्रभागा हे नाव मिळालं. तिच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? इंद्रायणी, मुळा, मुठा, घोड, नीरा आणि सीना या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. पुढची नदी प्रणाली आहे कृष्णा नदी. हो, कृष्णा नदी प्रणाली. हिचा उगम होतो महाबळेश्वर, सातारा जिल्ह्यात. इथे एक वैशिष्ट्य आहे. काय? असं मानलं जातं की इथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम होतो. इंटरेस्टिंग. आणि महाराष्ट्रात तिची लांबी किती आहे? महाराष्ट्रात तिची लांबी 292 किलोमीटर आहे आणि ती शंभू महादेव रांगेच्या दक्षिणेस वाहते. कोयना नदी ही तिची प्रमुख उपनदी आहे, जिला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हणतात. अगदी. आणि पंचगंगा ही संकल्पना सुद्धा कृष्णा नदीशी संबंधित आहे. पंचगंगा म्हणजे 5 नद्यांचा समूह. बरोबर.
कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्यांच्या प्रवाहाला पंचगंगा म्हणतात आणि ती पुढे कृष्णेला मिळते. या स्लाइडमध्ये कृष्णा नदीवरील महत्वाची संगमस्थळं दिली आहेत. हो, या जोड्या लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. पहिलं आहे प्रीती संगम, ठिकाण आहे कराड आणि इथे कृष्णा आणि कोयना नद्या एकत्र येतात. दुसरं आहे नरसोबाची वाडी, तिथे कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम होतो. सांगलीजवळ. सांगलीजवळ कृष्णा आणि येरळा नदीचा संगम होतो आणि माहुली, साताराजवळ कृष्णा आणि वेण्णा एकत्र येतात, ज्याला काही ठिकाणी त्रिवेणी संगम असंही म्हणतात. आता आपण एका वेगळ्या प्रकारच्या नदी प्रणालीचा अभ्यास करूया. तापी पूर्णा प्रणाली, जी खच दरीतून वाहते असं लिहिलंय. हो, तापी नदीचीच हीच खासियत आहे. ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. पण ती कोकणात नाहीये. नाही, ती पठारावरून वाहते. ती सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा रांगेच्या मधून एका खचदरीतून वाहते. तिचा उगम महाराष्ट्रात नाहीये, बरोबर? नाही, तिचा उगम मुलताई मध्य प्रदेशात होतो. महाराष्ट्रात तिची लांबी 208 किलोमीटर आहे. आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते. अगदी. ती अमरावतीतून प्रवेश करते, मग मध्य प्रदेशात जाते आणि पुन्हा जळगाव जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते. पूर्णा ही तिची मुख्य उपनदी आहे. आता आपण विदर्भातील दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नद्या पाहूया. हो, या प्रणालीमध्ये 3 प्रमुख नद्या आहेत: वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा. यातली सगळ्यात मोठी कोणती? वर्धा ही विदर्भातील सर्वात मोठी नदी आहे. तिची लांबी 455 किलोमीटर आहे. आणि वैनगंगा? तिचा उगम मध्य प्रदेशातील मैकल रांगेत होतो. पैनगंगा ही सुद्धा एक महत्वाची पूर्ववाहिनी नदी आहे, जी वर्धा नदीला मिळते. इथे प्राणहिता नदीचा उल्लेख आहे. हो, हे खूप महत्वाचं आहे. वर्धा आणि वैनगंगा यांचा संगम चपराळा येथे होतो, गडचिरोली जिल्ह्यात, आणि तिथून पुढे त्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं म्हणतात. अच्छा, म्हणजे प्राणहिता ही 2 नद्यांपासून बनते. बरोबर. आणि हीच प्राणहिता नदी पुढे जाऊन गोदावरीला मिळते. आता आपण कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण नदी प्रणालीचा आढावा घेऊया. हो, कोकणातील नद्यांची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा उगम सह्याद्री पर्वतात होतो आणि त्या अरबी समुद्राला मिळतात. आणि त्या खूप वेगवान आहेत, हो ना? अगदी अतिशय वेगवान, तीव्र उताराच्या आणि कमी लांबीच्या आहेत. त्यामुळे त्या त्रिभुज प्रदेश तयार करत नाहीत. त्याऐवजी त्या खाडी तयार करतात. कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेला दमनगंगा नदीपासून दक्षिणेला तेरेखोल नदीपर्यंत आहे. परीक्षेमध्ये अनेकदा कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारला जातो. हो, आणि त्यासाठी ही स्लाइड खूप महत्वाची आहे. आपण क्रम पाहूया. उत्तर कोकणात येतात दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा आणि उल्हास. उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. बरोबर. मग मध्य कोकणात येतात सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री. सावित्री नदी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांची सीमा आहे. आणि दक्षिण कोकणात दक्षिण कोकणात काजवी, मुचकुंदी, शुक, गड, कर्ली आणि सगळ्यात शेवटी तेरेखोल. म्हणजे सुरुवात दमनगंगा आणि शेवट तेरेखोल. हा क्रम लक्षात ठेवायला हवा. अगदी. जोड्या लावा हा प्रश्नप्रकार या घटकावर हमखास विचारला जातो. हो, आपण या महत्वाच्या जोड्या पाहूया. उल्हास नदीच्या मुखाशी आहे वसई किंवा ठाणे खाडी, पाताळगंगा नदी धरमतर खाडी, सावित्री नदीच्या मुखाशी बाणकोट खाडी. वाशिष्ठी नदीच्या मुखाशी दाभोळ खाडी आहे. आणि शुक नदी विजयदुर्ग खाडी आणि कर्ली नदीच्या मुखाशी कर्ली खाडी आहे. आपण सुरुवातीला जलविभाजकांविषयी बोललो होतो. हो, ही स्लाइड त्याचाच विस्तार आहे. हो, हा एक प्रकारे सारांश आहे. महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आणि त्यांच्यामुळे वेगळी होणारी नदीखोरी. पहिला आणि मुख्य म्हणजे सह्याद्री पर्वत. तो पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांना वेगळं करतो. मग आहे सातपुडा पर्वत, जो नर्मदा आणि तापी खोऱ्याला वेगळं करतो. त्याच्या खाली सातमाळा अजिंठा रांग, जी तापी आणि गोदावरी खोऱ्याला वेगळी करते. आणि गोदावरी भीमा. त्यांना हरिश्चंद्र बालाघाट रांग वेगळी करते. आणि सगळ्यात शेवटी शंभू महादेव रांग भीमा आणि कृष्णा खोऱ्याला वेगळी करते. चला आतापर्यंतच्या अभ्यासाची एका जलद उजळणीने सांगता करूया. नक्कीच, हे मुद्दे लक्षात ठेवायलाच हवेत. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी 668 किलोमीटर, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. कोयना नदी, दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा. गोदावरी, पंढरपूरची चंद्रभागा. भीमा नदी, महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील नदी. तेरेखोल. आणि महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करणाऱ्या नद्या. 3 आहेत: गोदावरी, तापी आणि मांजरा. तर आज आपण महाराष्ट्र नदी प्रणालीचा अगदी सखोल आणि परीक्षाभिमुख आढावा घेतला. हो, यात आपण गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी, पूर्णा, कोकण आणि विदर्भातील नद्यांचा अभ्यास केला.